ही द्वंद्वाधिक दुरावी मला असा महात्मा भेटावा म्हणजे या पहिल्या अभंगातून त्याचा अर्थ असा आहे की मला एखादा साधू संत सद्गुरू महंत असा भेटावा की त्याची मी सेवा करेन. तर तो कसा असावा. मी अनेक देवतांची पूजा करतोय, अनेक देवतांची भक्ती करतोय, मला एवढे देव नको आहेत म्हणाले. तो म्हणाले सुखोबर आहे म्हणाले. म्हणून तर म्हणजे आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. अनेक देवतांची भक्ती नाही करायची म्हणजे फक्त हे अद्वैतात मला द्वैतात तुम्हाला एकच अद्वैताची भक्ती करायची. एकच असा देव भेटून द्या, असा देव भेटून द्या आणि म्हणून मी त्यांची सेवा करेन. ठीक आहे. असं वर्म माझा मला माहीत पडू द्या. आपण त्याच्या दुसऱ्या चरणातून तेच सांगितलं. ऐसे वर्म अंतरीच्या धना प्रगतो. साधू संतांनी सगळी 8 विभक्ती सांगितली. आतली जो दिसत नाही, जो ओळखता येत नाही, जो आकळता येत नाही असा देव निर्गुण निराकार. त्याची दिसण्यावर देव गेले नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की रवी दीप हिरा दाखवी देखणे अदृश्य दर्शने संतांची. या डोळ्यांनी ऐका. तुम्हाला मला वाटतं की या पृथ्वीवर माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. माणसासारखा हुशार प्राणी नाही असं वाटतं आहे का नाही. हे कोणाला वाटतं आणि बरोबरच आहे. कारण हे स्वतः भगवंतांनी सुद्धा सांगितलं काय सर्व जन्माच्या शेवटी एक मनुष्य जन्म पावे पाहिजे या उत्तम कीर्ती मिळाले नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात नीट ऐका पण कसे की प्रत्येकाला लागायसारखे सर्व जन्माच्या शेवटी एक मनुष्य जन्म पावे पाठी. या जीवानं ऐका. किती जण ऐकताय नीट ऐका. मी काय म्हणतोय या जीवानं बोल ना. या जीवानं ऐका ऐका विठाला आपल्या आतमधला जो जीव निघून जातो ना, जीव निघून जातो पण आहे आपल्या आतमधला जो जीव निघून जातो त्या जीवानं लय वेळा जन्म घेतलाय. किती वेळा जन्म घेतलाय. लय वेळा जन्म घेतलाय. लय वेळा जन्म घेतलाय. लय वेळा प्रत्येक ठिकाणी ऐका. जन्म हे शरीर घेतो का जीव घेतो. तुम्हाला मी प्रश्न विचारतो तुम्ही सांगा. जन्म घेताना आपलं शरीर जन्म घेतो का जीव जन्म घेतो. काय हो काय जन्म घेतो. शरीर घेतो मला अगदी बरोबर. जन्म हे जीव घेत नाही शरीर जन्म घेतो. आता मेल्यानंतर शरीर जातो का जीव जातो. आपण ज्याला मेलो म्हणतो मग ते जीव जातो का शरीर जातो. काय जातो महाराज. आपण सहज म्हणतो ना त्याचा जीव गेला. काय जातं मग काय जातं काय जातं. उपजे ते नाशे नाशिने पुनरपी दिसे.
उपास तर जन्म जीवाचा होतो का शरीराचा होतो, तर तुम्ही मगाशी म्हणला की शरीराचा होतो. मग उपजय ते नाशे, हे उपजले ना तर त्याचाच नाश होणार आहे. कशाचा? शरीराचा. जीवाचा जन्म होत नाही, ऐका हे महत्वाचं आहे. जीवाचा जन्म होत नाही आणि जीवाला मरण सुद्धा नाही. आपण दुःखी कशासाठी, आपण रडतो कशासाठी? हे मुडाला मुडे जन्माला येतो, मुडे मरतो. परंतु आतली जी वस्तू आहे ना ती जन्म घेत नाही, मरत नाही दादा. एवढं कळलं तरी भरपूर होईल. जर मी खरं मगाशी म्हणला का नाही तो एवढा काय म्हणला, अरे बायको तर पाठच गेली ते मड. आता मड्यावर प्रेम करतोय का? मड्यावर नाही प्रेम करत होता. जी निघून गेली होती ना ती त्याची बायको होती, परंतु त्याला ते कळलीच ना. जन्म झाल्यापासून कितीतरी वर्ष प्रपंच केलं तोपर्यंत त्याला ती बायको कळली नाही. आणि मेल्यावर कळून फायदा काय? मेल्यावर बायको कळून फायदा आहे का? आता प्रेम करता येईल का? अगोदर नासक्या शरीरावर प्रेम केलं, कितीतरी प्रेम केलं, पण आता गेल्यानंतर कळून उपयोग नाही ना. तसं मला सांगा, मरण येण्याआधी भारी सावध. म्हणून मला सांगितलं की स्वामीकडे भक्त गेला, याच्यात गेला आणि त्यानं सांगितलं की स्वामी मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, मला खऱ्या देवाची प्राप्ती कुणीच करून दिली नाही, पण माझा असा प्रश्न आहे की मला खऱ्या देवाची प्राप्ती झाली पाहिजे, तर माझा जन्म सार्थकी लागला. एका बंगल्याचे 4 बंगले केले म्हणजे तो म्हणला सार्थकी नाही. एका एकरची 4 एकर केली म्हणजे सार्थकी नाही. लय नट्टापट्टा केला म्हणजे जीवन सार्थकी नाही. तो काय म्हणला, मला खऱ्या देवाची प्राप्ती झाल्यानंतर माझं जीवन सार्थकी लागलं. आणि तुमचा आमचा जन्म सुद्धा ऐका, खऱ्या देवाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपण कितीतरी वेळा जन्माला येतोय, कितीतरी वेळा मरतोय. आपले राहण काढतो सतत चालू आहे. तुम्हाला जरी वाटत असलं ना एक वेळ जन्माला यायचं एक वेळ मरायचं, असं काही सुद्धा नाही. आपण बऱ्याच वेळा जन्माला येतो, हे सतत चक्र चालूच आहे. सूर्य उगवत बी नाही, मावळत बी नाही, फक्त तो काय होतो पृथ्वीच्या आड येतो. आलं का लक्षात? आणि तो जसाच्या तसा एकाच जागेवर आहे. त्याला आपण म्हणतो की उगवला आणि मावळला, उगवला आणि मावळला. त्याचा जन्म झाला आणि मावळला गेला, असं काही सुद्धा नसतं दादा. असं जन्म नाही मरण नाही जीवाला. आपल्या जन्माला येतो तो देह येतो आणि मरतो तो देह मरतो. मला हेच सांगायचे विठ्ठल. आता ऐका, आपल्याला या जीवनात मी असं सांगणारा महाराज आहे की देवभक्ती नाही केली तरी चालेल आणि करूच नका देवाची भक्ती. देवाची भक्ती करून देव कुणाला समजला? आपण काय भक्ती करत नाही का? आपण भक्ती करतो का नाही? कोण ह्यातला देवाला न वाजणारा एकही माणूस सापडणार नाही. देवाच्या पुढे हात जोडतोच माणूस का नाही जोडत? प्रत्येक माणूस हात जोडतो का? कशासाठी जोडतो? लोकांच्या लाजून कशासाठी हात जोडायचा? देव असेल म्हणून, त्यानं आपल्याकडे आपली निवड टाकू नये म्हणून, आपला प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. प्रत्येक माणूस भक्ती करतो, परंतु मी सांगतोय का भक्ती करायची असं होतं. आपलं थोडा वेळ राहिला. भक्ती करायची पण देवाची नाही करायची. देव आपल्याला पहिलाच प्राप्त आहे. मी काय सांगतोय ऐका, बोलू नका बरं का, बोलू नका. विठ्ठल देव आपल्याला पहिलाच प्राप्त आहे. जी वस्तू प्राप्त करण्यासाठी मी रात्रंदिवस हाताघाता प्रयत्न करतो ना, ती वस्तू आपल्याला पहिलीच प्राप्त आहे. ठीक आहे. मला मी सांगितले की आपल्याला चूल पेटवायची, चूल. पण चुलीला आता सरपण हे सगळं घातलंय, चुलीमध्ये सरपण घातले. आता काय करायचे? सगळं आपली सामग्री तयार आहे. आता चूल पेटवायची म्हणजे काय करावं लागलं? काय करावं लागलं? पेटवायचे. हा काय करावं लागलं? नुसतं असं देऊ नका, सांगायचं काय करावं लागलं? गाडी लागते. गाडी लागते म्हणजे गाडीमध्ये काय आहे? काय सांगा ना तुमच्या काय? गाडीमध्ये अग्नी आहे का नाही? अग्नी. मग किती दिवस त्या गाडीची पूजा केल्यावर त्यातला अग्नी प्रगट होईल? आपण पूजेला महत्व देतो नाही, पूजेला महत्व देणार माणसं आहे. त्या गाडीची किती दिवस पूजा केल्यानंतर अहो पुढे एवढी जागा आहे, पुढे एवढी जागा आहे, ओ माझ्या बहिणींनो पुढे एवढी जागा आहे, पुढे येऊन बसू द्या त्यांना. सगळे हल्ल्यापेक्षा त्यांनाच पुढे येऊन बसू द्या. विठ्ठल काय करावं? सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात.
बसायला जागा पाहिजे हे तर आपल्याला माहित आहे, जागा पुढे मोकळी आहे हे पण माहित आहे, मग पाठीमागे बसायला टाकायची गरज काय होत आहे? असू दे, बसा, बोलू नका या कार्यक्रमाला.